आपल्या युट्यूब चॅनलवर रोमिंग गाय 45 वर्ष झालेली आहेत. आपण शिवजयंती साजरी करतो किहीममध्ये आपल्या गावी. आणि दरवर्षी तुम्हाला माहितीच आहे, लास्ट टाइम पण आपला व्लॉग आलेला आहे. आपण वेगवेगळ्या गडांवर जातो आणि तिथून आपली शिवज्योत पेटवतो आणि धावत घरी घेऊन येतो किहीममध्ये. तर ह्या वेळेला आपण जात आहोत विकटगड माथेरान. आता ऑलरेडी लेट झालेला आहे, त्यामुळे आता जास्त न बोलता मी फटाफट निघतोय. कारण अलिबागवरनं किहीममधनं जे मित्र माझे निघत होते ते ऑलरेडी निघालेले आहेत. ते पेणपर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्यांना सुद्धा 2 तास लागतील अजून पोचायला. आणि आपल्याला पण इथून बदलापूरमधून 1.5 तास लागेल. आपण थोडे लवकरच पोहोचू बहुतेक. आता आपण डायरेक्ट भेटणार आहोत माथेरानची जी पार्किंग आहे वर तिथे, आणि मग तिथून आपण पुढे जाणार आहोत. ॲक्च्युली पेठचा किल्ला सुद्धा त्याला म्हणतात. आणि पेबचा किल्ला त्याला म्हणतात. आणि तिकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक खाली गाडी ठेवून पण जाऊ शकतो, पण ती रोडवर ठेवावी लागते आणि ते थोडंसं अनसेफ वाटते मला. पार्किंग असेल तर थोडं लक्ष राहतं आणि सेफ सुद्धा येते बऱ्यापैकी. आणि रोडवर गाड्या ठेवणे ॲक्च्युली चुकीचंच आहे हायवेवर. सो आपण पार्किंगमध्ये भेटणार आहोत माथेरानला, आणि नंतर पुढे आपण ट्रेक करत पेबचा किल्ला म्हणजेच विकटगड तिथे जाणार आहोत. वाजलेले आहेत 11 आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पार्किंग एरियामध्ये माथेरानच्या. इथून जवळ आहे किल्ला. आता सगळे आपली गँग आलेली इकडे सगळे गाड्या पार्क करतायत. आणि आपल्याला जायचं इथून खाली जायचं आहे. आपली गाडी तिकडे खाली पार्क आहे आणि त्या साईड आता आपल्याला चालून 20 मिनिटं झालेली आहेत फक्त. आणि अजून टोटल 1.5 तासाचा आहे. आणि बघूया आता पुढे. पहिल्यांदाच जातोय, माहीत नाही आहे कसं आहे ते, पण टोटल 1.5 तासाचा ट्रेक आहे असं सांगितलेलं. तर आता समजेल आपल्याला पुढे गेल्यावर कसं काय ते. एक एंट्रन्स आहे गडाचा रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच, आणि तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे. समोरून आता आपल्याला कडावरचा गणपती दिसतोय, आणि त्याच्या समोर पुढे एकदम समोरच्या डोंगरावर मंदिर आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. हा आहे कडावरचा गणपती. आपला हा रूट आहे. आपण इथून आलेलो आहोत आणि आपल्याला आता सरळ जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला खाली उतरायला लागेल. सगळं तुम्हाला समजेलच. सध्या ऊन भरपूर आहे. आम्ही ॲक्च्युली सकाळी लवकर यायला पाहिजे होतं. ऊन सुद्धा कमी असतं आणि जरा प्रॉपर फिरायला मिळालं असतं. पण आता भरपूर ऊन आहे आणि उन्हाचा जास्त त्रास होतो आहे. बाकी चालायला एवढं काही कठीण नाही आहे. सरळ चालायचं, नंतर पुढे चढायचं थोडंसं. सध्या इथे तुम्ही थोडंसं आता व्ह्यू एन्जॉय करा. 1 नंबर व्ह्यू आहे आणि मस्त दिसतं. अरे रोहन मोरे, नमस्कार. आदित्य पाणी नाही, पाणी घेऊन आलोय आम्ही. पाणी घेऊन आले. सगळी पब्लिक आहे आपली तिकडे, छोटे सगळे पब्लिक. ओके, सगळे आलेले आहेत. अरे आपट्या फाट्यावरून तो गाडी. अरे ज्योत पण आहे. ठीक आहे, ही आपल्याला पेटून यायची. आता हा आहे एंट्रन्स. इथून खाली जायचंय. इथून 2 रोड जातात. एक जातो कडाच्या गणपतीकडे आणि एक जातो त्या साईडला गडावर. फायनली आपली आता मेन ट्रेकिंग जी होती चालू झाली आहे. पहिला आपल्याला खाली उतरायला लागेल, नंतर आपल्याला परत वर चढायचं गडावर. त्यामुळे थोडी आता एनर्जी सेव्ह करायला लागेल आपल्याला.
बाकी आपण बघूच पुढे. इथे छोटंसं खोदून एक मंदिर केलेलं आहे, तयार केलेलं आहे. आपण वरून आलोय, इथे आहे बोर्ड, तिथे लिहिलेलं आहे किल्ले पेब विकटगड. आणि इथून सरळ गेलं का कडाचा गणपती. आपण सध्या तिथे नाही जायचं, आपल्याला इथे जायचं आहे, कारण अजून 1.5-2 तास चालायचं आहे. फटाफट पोचायचं आहे आणि फटाफट रिटर्न यायचं आहे. हा आहे मयुरेश राऊत. ह्याला कुठल्या तरी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. ही थोडीशी पायवाट छोटीशी आहे, थोडी डेंजरस पण आहे. चल ना भाई, काय मोबाईलवर. तरी ठीक आहे, आपण पावसाळ्यात नाही आलोय. पावसाळ्यात असताना पावसाळ्यात जास्त घसरण असते इथे पावसाळ्यात, त्यामुळे पावसाळ्यात येणं एकतर टाळायला पाहिजे, नाहीतर थोडं पावसाळा झाल्याच्या नंतर यायचं, थोडं 1-2 महिन्यांनी. सिनारिओ तोच मिळतो चांगला पावसाळ्यासारखा, पण घसरण कमी असते. नाही काही नाही नाही, पुढे आहे, थांब ना आता. हे चल ना मयू, काय करतोय तू? एका हातात बॉटल, वरपर्यंत आलेलो बऱ्यापैकी. शेवटचा टप्पा राहिलाय. इथून आपण गेलो तर त्या कड्यावर जाणार आणि हा एक शॉर्टकट आहे, पण आपण सगळ्या कडा वगैरे बघतच जाऊया. व्हिडिओ आता जाऊ नको. 1 वर्षांनी परत गडावर आलोय कुठल्या तरी. भरपूर दम लागलाय. जास्त असं ट्रेकिंग वगैरे करत नाही, त्यामुळे दम लागतोच. हा माणूस थोडा वर्कआउटवाला आहे, त्याच्यामुळे त्याला थोडं इझी झालं. आपलं थोडंसं वर्कआउट बंद आहे, जॉब वगैरे सगळं असतं, त्यामुळे होतं असं कधी कधी. सामानाची ने-आण करण्यासाठी रोपवे. आणि हा पॉइंट 1 नंबर आहे, जबरदस्त पॉइंट आहे. आमच्याकडे आपल्याकडे नाही ज्योत. बंटी 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 खोत, बंटी खोत, खोत खोत, अजिंक्य खोत. खाली कुठे वाळू वाळू वाळू, खाली कुठे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत गडावर. आता आपण डायरेक्ट जाणार आहोत. हा, ज्योत पेटवायला. एक मंदिर आहे, जुनं मंदिर आहे शंकराचं, तिथे आपल्याला ज्योत पेटवायची आणि नंतर खाली जायचं. म्हणजे दिसतो काय? सगळे दिसतात. अच्छा, ओके, ठीक आहे. चल जायचं. एक फोटो जाऊया. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी.
हे काय आहे हुशेन? अजून एक असला पाण्याची बाटली द्या रे. करता वाचा विघ्नाची पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर वृक्षेंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची. सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी. चला ज्योत पेटवून झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत पुन्हा परतीच्या प्रवासाला. आता गड उतरायचं अजून खूप रिटर्नचा प्रवास आहे 2 तासाचा पुन्हा प्रवास आहे. काय हा एवढं जाणार नाही रे पण. ती बघा ट्रेन दिसते तिकडे मला दिसते कॅमेऱ्यात दिसत असेल की माहित नाही एवढा फोकस दिसते थोडीफार टॉय ट्रेन.